स्नेहाधार प्रकल्पामध्ये संकटग्रस्त महिला, वंचित, अत्याचारित, पीडित महिलांना आपण सर्वतोपरी मदत करतो आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. खूप खेदाने सांगावंसं वाटतं की बऱ्याच वेळा त्यांच्या घरातलेच लोक, म्हणजे अक्षरशः आमच्या समोर आलेले केसेस पैकी वडील, आजोबा, नवऱ्याचा मित्र, अशा लोकांनी पण महिलांवरती अत्याचार केलेले आहेत आणि अशा वेळेस आपण त्या मुलींचं बाळंतपण करतो. तिचं ती मुलगी सुद्धा लहान असते, त्यामुळे तिचं पुनर्वसन करतो आणि त्या बाळाचं पण पुनर्वसन करतो. जर पण काही कारणाने त्यांना त्यांच्यासाठी पूर्ण दारं बंद असतील, तर मग आपण त्यांना पुनर्वसन त्यांचं करण्याच्या दृष्टीने त्यांना व्यावसायिक शिक्षण देणं, त्यांचं शिक्षण पूर्ण करणं हे प्रयत्न करतो आणि त्यांना चांगलं काम मिळवून देतो. पायावर उभं करून मग त्यांना समाजामध्ये पाठवतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडके, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. कधी कधी मला असं वाटतं की मी स्वतः खूप गोष्टी करते, पण जेव्हा अशी काही लोक माझ्या समोर येतात, ती इतक्या सुंदर गोष्टी करतायत, इतक्या मोठ्या प्रमाणावर करतायत, आणि तेव्हा त्यांना पाहून मला कधी कधी छोटं फील व्हायला होतं आणि अजून काहीतरी आपण करायला हवं, अजून खूप साऱ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व्ह करायला हव्यात, असं मला त्यांना बघितल्यानंतर वाटायला लागतं. अशाच एक व्यक्ती आज आपल्या समोर आलेल्या आहेत. पुणे वुमन्स क्लब फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी देतो, पण तुम्हाला आधार जर घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे स्नेहालयच्या मॅम आलेल्या आहेत, विनोदिनी मॅम. खूप छान वाटतंय मॅम तुम्हाला आज इथे पाहून, आणि मला खूप गप्पा मारायच्या तुमच्या बरोबर. त्या तत्पूर्वी मला तुमची स्वतःची ओळख करून घ्यायला आवडेल. जरूर. नमस्कार, मी विनोदिनी सातभाई. मी अहिल्यानगर स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प पुणे ची संचालिका म्हणून काम पाहते. स्नेहालय हे संकटग्रस्त महिला आणि मुलांसाठी काम करते संस्था, आणि 1989 साली ह्या संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली. डॉक्टर गिरीश कुलकर्णी हे संस्थापक आहेत आणि आता त्यांनी 2 आणि 2-4 महिलांपासून आणि मुलांपासून कामाला सुरुवात केली आणि आज त्याचे 26 प्रकल्प आहेत. त्यातलाच एक प्रकल्प स्नेहाधार नावाचा प्रकल्प पुण्यामध्ये आहे. स्नेहाधार प्रकल्पामध्ये संकटग्रस्त महिला, वंचित, अत्याचारित, पीडित महिलांना आपण सर्वतोपरी मदत करतो आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. हे आपलं निवासी प्रकल्प आहे आणि पुण्यामध्ये कात्रजवळ जांभूळवाडीमध्ये आपलं ही वास्तू आहे. बर, कशा पद्धतीने स्नेहालय काम करतं मॅम? म्हणजे जर का ह्या महिलांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, किंवा कोणत्या पद्धतीने त्या पोहोचतात, हे मला तुम्हाला विचारायला आवडेल. संकटग्रस्त महिला कुठून येतात हा मोठा प्रश्न आहे, कारण की बऱ्याच वेळा ते प्रॉब्लेम मध्ये आले की ते जास्ती करून आधाराची गरज असते. आश्रय शोधतात, तर पोलीस स्टेशन मध्ये जातात. तर पोलीस स्टेशन मध्ये आपण पुण्यामधल्या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये आपली पत्रकं वाटून त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचवतो की आमचा असा प्रकल्प पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला कुठली महिला अशी आढळली, कारण की ती एक दिवस जरी बाहेर राहिली तरी तिच्याबरोबर काही वाईट घडू शकतं. तर तिला प्रॉब्लेम मध्ये ती येण्याच्या आधी आपल्याला तिला आधार मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतो. नंतर रेल्वे स्टेशन, बस स्टँड, अशा ठिकाणी आपण आणि कॉलेजेसमध्ये असं सगळीकडे आपण आणि विविध वस्त्यांमध्ये आपण आपली पत्रकं वाटून लोकांना माहिती पोहोचवलेली असते की आपला असा एक प्रकल्प आहे, जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पाठवू शकता. आपल्याकडे येणाऱ्या महिला आहेत तर कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एकतर लहानपणापासून अनाथ असतात मुली, बालगृहामध्ये वाढलेल्या असतात आणि 18 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना प्रश्न असतो की त्या आता पुढे कुठे काय करायचं, कारण की ते 18 वर्षाचे झाल्यानंतर एवढ्या सक्षम नसतात की त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि समाजामध्ये जातील. तर अशा मुलींना आपण आश्रय देतो. डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस असतात. नंतर मानवी वाहतूक, ट्रॅफिकिंगचे पण खूप असतात, कारण की बऱ्याच मुलींना पळवून आणलं जातं आणि मग त्यांना लालबत्ती भागामध्ये जाऊन विकलं जातं, किंवा बऱ्याच वेळा अत्याचार पण झालेले असतात त्यांच्यावरती, बलात्काराचे पण काही केसेस असतात. आणि खूप खेदाने सांगावंसं वाटतं की बऱ्याच वेळा त्यांच्या घरातलेच लोक, म्हणजे अक्षरशः आमच्या समोर आलेले केसेस पैकी वडील, आजोबा, नवऱ्याचा मित्र, अशा लोकांनी पण महिलांवरती अत्याचार केलेले आहेत. आणि बालमाता, नंतर विधवा असतात, त्या पण त्यांना फसवणूक केली जाते. लग्न करण्याच्या आमिष दाखवून किंवा नोकरी मिळवण्याच्या आमिषाने त्यांची फसवणूक होते आणि त्यांच्यावरती बलात्कार होतात.
तर अशा वेळेस आपल्याकडे आपण जर त्या केसेस आले तर आपण त्यांना सर्वतोपरी मदत करतो. आपल्याकडे नगरला पण काही असे बालमतांचे केसेस आहेत. अक्षरशः सांगायला वाईट वाटतं की 12 आणि 14 वर्षाच्या महिला मुली सुद्धा प्रेग्नेंट आलेल्या आहेत. आणि जेव्हा घरचंच कोणी ते व्यक्ती अत्याचार करते तेव्हा त्यांच्या घरचे तिला आधीच त्रास झालेला असतो. पण घरच्या व्यक्तीने केल्यानंतर जर आपण वडिलांनी किंवा ह्यांनी केलं तर त्यांची आपण पोलीस केस केली आणि ते आत गेले तर त्यांना आपल्याला कमवता आपला जाईल म्हणून बरोबर. ते त्यांचं सांगत नाहीत आणि त्या मुलीला मात्र बाहेर काढतात घरातनं. हो. आणि अशा वेळेस आपण त्या मुलींचं बाळंतपण करतो. ती मुलगी सुद्धा लहान असते त्यामुळे तिचं पुनर्वसन करतो आणि त्या बाळाचं पण पुनर्वसन करतो. असे पण आपल्याकडे केसेस येतात. अजून एक प्रकार आहे की बऱ्याच वेळा येरवडा जेलमध्ये काही जणींनी 10-10, 15-15 वर्ष त्यांना सजा झाली, हो. शिक्षा भोगलेली असते हो. आणि तोपर्यंत इकडे त्यांचं घरचं वातावरण खूप बदललेलं असतं. तेव्हा लग्न झाल्या जर त्यांना शिक्षा झालेली असेल तर तोपर्यंत दुसरा लग्न केलेलं असतं, मुलं झालेली असतात त्यांना आणि मग त्यांना पुन्हा त्यांच्या घरी घेतलं जात नाही आणि त्यांनी गुन्हा केलेला असतोच असा नाही. बऱ्याच वेळा काही वेळा असं फसवणूक पण केलेली असते बरोबर. की अडकवलेलं असतं आणि मग तिला शिक्षा होते. मग ती मुलगी जेव्हा बाहेर येते तेव्हा ती जगापासून दुरावलेली असते. त्यामुळे तिला काही कमवण्याचं साधन नसतं, घर नसतं. मग अशा वेळेस 2 पर्याय उरतात. एक तर ती रेड लाईट एरियामध्ये ओढली जाते, नाहीतर ती आत्महत्या करते. असे केसेस खूप झालेले आहेत. तर आपण बऱ्याच वेळा तिथे सांगून ठेवलेलं असतं की तुमच्या इथून काही रिलीव्ह झालेल्या बायका असतील आणि चांगल्या स्थितीत असतील तर आपण त्यांना आश्रय देतो. त्यांचं पुनर्वसन करायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा आपण त्यांना रिइंटिग्रेट करतो घरी. त्यांच्या लोकांचं काउन्सिलिंग करतो, त्या महिलेचं काउन्सिलिंग करतो आणि त्यांना घरी परत घेतील ह्याची प्रयत्न करतो. जर पण काही कारणाने त्यांच्यासाठी पूर्ण दारं बंद असतील, तर मग आपण त्यांना पुनर्वसन त्यांचं करण्याच्या दृष्टीने त्यांना व्यावसायिक शिक्षण देणं, त्यांचं शिक्षण पूर्ण करणं हे प्रयत्न करतो आणि त्यांना चांगलं काम मिळवून देतो. पायावर उभं करून मग त्यांना समाजामध्ये पाठवतो. तसंच मेंटल हॉस्पिटलबद्दल असतं. मानसिक आजार झाल्यानंतर बऱ्याच वेळा ते बऱ्या होतात. पण तो प्रॉब्लेम आहे असं समजून घरचे त्यांना ऍक्सेप्ट करत नाही. मग अशा वेळेस त्यांची खूप पंचायत होते की त्यांनी कुठं जायचं. मग त्या महिलांना सुद्धा आपण आश्रय देतो. आपण एवढी खात्री करून घेतो की त्यांचा आजार पूर्ण बरा झालाय आणि मग त्यांना आपल्या इथे आपण आश्रय देतो. बरोबर. अशा प्रकारचे केसेस आपल्याकडे येतात हो ना. आणि मग आपण आल्यानंतर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत आणि डोमेस्टिक व्हायलन्समध्ये त्यांना कायदेविषयक सल्ला देऊन त्यांना मार्गदर्शन करतो आणि काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यावरती उपचार करून त्यांना आपण मदत करतो. बापरे, अशा साधारण किती महिलांना आतापर्यंत स्नेहाधारने आधार दिलेला आहे? ओव्हरऑल स्नेहाधारने जवळजवळ 350 महिलांना आतापर्यंत स्नेहाधार मार्फत दिलेला आहे आधार. आणि आपल्याकडं ज्या वेगळे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये एक स्नेहांकुर नावाचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये नवजात बालकं असतात तिथे. तर दत्तक विधान केंद्र आहे. तर आतापर्यंत जवळजवळ 1500 बालकांना आपण त्यांना चांगलं घर मिळवून देऊन दत्तक विधान करून त्यांना चांगलं त्यांचं आयुष्य सुरू करण्यामध्ये आपण मदत केलेली आहे. त्या व्यतिरिक्त पण आपले काही प्रकल्प आहे, पुनर्वसन केंद्र आहे बालकांसाठी. कारण की रेड लाईट एरियामधल्या ज्या महिला आहेत त्यांचं आयुष्य खूपच वाईट असतं आणि त्यात मुख्य कार्य सरांचं तिथूनच सुरू झालं. गिरीश कुलकर्णी सरांनी जेव्हा पाहिलं की रेड लाईट एरियामध्ये महिला अशा शोषित आहेत, त्यांचं मानसिक, शारीरिक, आर्थिक असं सगळं शोषण होत असतं. तर त्यांना ह्या दुष्टचक्रातून बाहेर काढावं अशी त्यांची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि सुरुवातीला ते जात होते. आम्ही तुम्हाला काही मदत करू का? त्यांनी विचारलं. तर महिलांचा काही विश्वास बसत नव्हता की एखादा पुरुष ह्या भावनेने आपल्याकडे येतोय हीच त्यांना मुळीच कल्पना त्यांना पटत नव्हती. पण खूप वेळा त्यांनी तो सातत्याने प्रयत्न चालू ठेवला. मग त्यांना जेव्हा विश्वास बसला की हा मुलगा खरंच काहीतरी आपल्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करतोय. मग त्या म्हणाले की आमचं आयुष्य तर आता बरबाद झालेलं आहे. तर तुम्ही आमच्या मुलांसाठी काही केलं तर बरं होईल. कारण की त्यांची मुलं जी ती असतात त्यांना वडील बघत नाहीत नसतात. आणि बरोबर. जेव्हा महिला तिथे धंद्याच्या वेळेस असतात त्यांना ती सगळी वाईट कामं तिथे करावी लागतात. म्हणजे एकतर मुली असल्या तर त्यांना त्या व्यवसायामध्ये ओढले जातात आणि मुलं असलं तर त्या गुंडगिरीकडे वळणं, त्यांना व्यसनाच्या गोष्टी आणून देणं हे सगळं त्यांचं होतं. तर महिलांची खूप इच्छा होती की त्यांना आपल्या मुलांनी तरी ह्या दुष्टचक्रातनं बाहेर यावं. बरोबर. तर मग अशा प्रकारे गिरीश सरांनी त्या मुलांना घेऊन आले ते आणि संध्याकाळी ते एका मैदानामध्ये एका मोकळ्या जागेमध्ये घेऊन त्यांना संस्कार करत होते किंवा त्यांना गोष्टी सांगायचे. तर त्यांना खूप मुलांना आवडायचं की आपल्याला प्रेमाने आपल्याशी कोणीतरी बोलणारं किंवा वेगळं कोणीतरी सांगणारं आहे आणि ते त्यांना खूप आवडायला लागलं. आणि महिलांना पण कळालं की अरे हा माणूस खरंच छान करतोय. तर ती 2 मुलांची जवळजवळ
2, 4, 8, 16 करत 80 मुलांपर्यंत ती संख्या गेली. बापरे. आणि मग सगळ्या महिलांना खूप एक आधार वाटला, की आपल्या मुलांचं चांगलं होत आहे. पण गिरीश सरांच्या लक्षात आलं, की नुसतं 2 तास त्यांना देऊन काही उपयोग नाही. कारण की ते पुन्हा तिथे जाणार आणि तेच पुन्हा राहणार. त्याच वातावरणामध्ये राहणार. त्यांचं आयुष्य कसं बनणार? आणि मग अशा वेळेस त्यांनी विचार केला, की आपण त्यांना आश्रयासाठी घेऊन जावं. आपण त्यांना त्यांचं बाकी बघावं, त्यांचं शिक्षण बघावं. पण त्यांना प्रश्न होता, की ते मध्यमवयीन घरामधून होते. त्यांचे वडील शिक्षक होते आणि त्यांच्याकडे काही एवढा पैसा नव्हता, की ते त्यांचा सांभाळ करू शकतील. पण त्यांच्यासमोर प्रश्न होताच काय करावं? पण वडिलांनी त्यांची गरज ओळखली, त्यांचं काम ओळखलं आणि त्यांनी सुरुवातीला त्यांना परवानगी दिली, की तू आपल्या घरी त्यांना घेऊन ये. आणि मग त्यांनी काही दिवस घरी ठेवलं आणि मग त्यांचं जेवण-खाण सगळं तिथे सुरू झालं. पण आजूबाजूच्या लोकांना तो प्रॉब्लेम झाला. ते बरोबर. म्हणाले, की ही मुलं इथं राहिली तर आमची मुलं तुमच्यामुळे बिघडतील. त्यामुळे तुम्ही इथे त्यांना ठेवू नका. आणि मग त्यांनी पुन्हा शोध सुरू केला आणि एका सद्ग्रहस्थानी एक MIDCमध्ये अहिल्यानगरमध्ये जागा दिली, 7 एकर जागा. सुरुवातीला 1 एकर जागा दिली आणि ते म्हणाले, की तुम्ही इथं त्या मुलांना घेऊन राहा. मग तिथे अक्षरशः गिरीश सरांनी वीट, वाळू स्वतः वाहून आणून ते सगळं एक घर बांधलं. तिथे मुलांना ठेवलं, महिलांना ठेवलं आणि मग ते सुरू केलं आणि मग जसं-जसं कार्य वाढेल तसं-तसं मुलं वाढत गेली. लोकांकडनं आर्थिक सहाय्य येत गेलं आणि प्रकल्प वेगवेगळे उभे राहत गेले. आता ह्या घडीला आता तिथे 350 मुलं राहतायत आणि त्यांचं पुनर्वसन केंद्र आहे. मग आता पुढचा प्रश्न त्यांचा आला, की त्यांना नुसतं ठेवून उपयोग नाही. हो. तर त्यांना शिक्षण व्हायला पाहिजे, त्यांचं आरोग्य बघायला पाहिजे म्हणून त्यांनी शाळेत पाठवायला सुरुवात केली मुलांना. पण तिथे पण त्यांना तोच अनुभव आला, की तिथे लोकांनी एक्सेप्ट नाही केलं, की ह्या अशा वस्तीमधनं आलेले आहेत मुलं, तर आम्ही आमच्या मुलांबरोबर ही नको. मग बरोबर. अशा वेळेस त्यांना प्रश्न पडला. आणि अजून एक वाईट गोष्ट त्या पिरियडमध्ये अशी झाली, की त्या काळामध्ये HIVचा प्रादुर्भाव खूप झाला होता आणि एड्स झाल्यामुळे अक्षरशः महिलांनाचं जीवन संपत होतं. तर ते सुद्धा त्यांना खूप मन हे लावून टाकणारं होतं. अशा वेळेस गिरीश सरांनी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये त्यांना नेऊन त्यांना उपचार करायचा प्रयत्न केला. पण तेव्हा परिस्थिती अशी होती, की कुठलं हॉस्पिटल त्यांना घेत नव्हतं. नाही घेत. मग अशा वेळेस गिरीश सरांनी स्वतः शिकून घेतलं मेडिकल आणि त्यांना कशी इंजेक्शन द्यायचं, काय औषधं द्यायची, असं सगळं करून त्यांनी एक हॉस्पिटलसारखं एक स्वतः उभं केलं आणि तिथं त्यांचे उपचार वगैरे केले. तर मग ती काही मुलं होती ते त्यांना सुरुवातीला तो रोग ट्रान्सफर होत होता, मुलांमध्ये पण जात होता. तर HIV बाधित मुलं पण होती, काही गरीब मुलं होती आणि मग अशा मुलांना आपल्या बाहेर घेत नव्हते शाळेत म्हणून त्यांनी एक शाळा सुरू करायचा प्रयत्न केला आणि एक शाळा उभी केली. आणि आता अशी परिस्थिती आहे, की तेव्हा आपल्या मुलांना बाहेर घेत नव्हते. पण आता शाळेचं स्टँडर्ड इतकं चांगलं आहे, की आता वेटिंग लिस्ट आहे. बाहेरची मुले बाहेरची आता मुलं आपल्या शाळेमध्ये येऊन शिकतात. नाही, हा बदल करण्यासाठी खूपच मोठा कामाचा खूप मोठा भाग सरांनी पार पाडला. त्याच्यामुळे इतकं सगळं होत गेलं. एका एका छोट्या अ, गोष्टीचं आपण जर का काय म्हणू शकतो आपण एक सोल्युशन काढायला गेलो, तर त्याच्या मागे एक पूर्ण संस्था उभी करावी लागते. फक्त आपण म्हणजे आधार देतोय असं नाही आहे. त्याच्याबरोबर शिक्षण आहे, गाईडन्स आहे, मेंटल एज्युकेशन आहे, परत लीगल गाईडन्स आहे, त्यांचं फिजिकल आपण त्यांना गोष्टी शिकवतो आहोत. हेल्थ रिलेटेड काही गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी पार पडल्या तरी त्यांची पर्सनल ग्रोथ त्याच्याबरोबर होणं बरोबर गोष्ट आहे. आणि ती ग्रोथ होऊन त्यांचं स्वतःचं पुनर्वसन होणं किंवा स्वतःमध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं, की मी काहीतरी करू शकतो बाबा. एवढं जरी माझ्या आयुष्यात झालेलं असेल, तरी तो एक माझ्या पास्टची गोष्ट आहे आणि तिथून बाहेर येऊन स्वतःचं आयुष्य सुधारणं, हे म्हणजे मी बोलते इतकी सहज आहे, ते इतकं सहज नाहीये. हे खरंचच मी म्हणजे आता बोलताना सुद्धा मला जाणवतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्नेहालय इतकं छान काम करतंय. त्याच्यासाठी खरंच, खरंच खूप शुभेच्छा. आणि अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. पुणे वुमन्स क्लबचा प्लॅटफॉर्म तुम्हाला जिथे कुठे हवा असेल तिथे नक्कीच यायला तयार आहे. थँक यू सो मच मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि स्नेहालयाबद्दल इतकं सांगितलं. मला ह्या निमित्ताने फक्त सांगावंसं वाटेल, की कुठेही तुम्हाला जर संकटग्रस्त महिला दिसली, जिला खूप गरज आहे आपली, तर तुम्ही आमच्या हेल्पलाईनवरती तुम्ही कॉल करू शकता. हेल्पलाईन नंबर आहे 9011-033-011. तर तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता आणि आपण नक्कीच प्रयत्न करू. तुम्हाला एक देणगीदार म्हणून पण यायचं असेल, कार्य करायचं असेल किंवा महिलांना मदत करायची असेल, तर तुम्ही तिन्ही प्रकारांनी स्नेहालयाला अप्रोच होऊ शकता. आणि नीरा दाडगे मॅडमला खूप धन्यवाद. तुम्ही एक छान प्लॅटफॉर्म दिला आमची माहिती, स्नेहालयाची माहिती सगळ्यांसमोर पोहोचवण्यासाठी.
आम्हाला खूप आनंद आणि समाधान आहे की आम्ही हे कार्य करतोय. पण तुम्ही पण आता त्याचे एक नक्कीच, मेंबर झालेला आहात, नक्कीच. परिवाराचा भाग आहात. तुम्हाला पण शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी. थँक्यू सो मच मॅम.